नमस्कार, मी आकाश जाधव. पंजाब नॅशनल बँकेने 250 क्रेडिट ऑफिसर आणि 75 इंडस्ट्री ऑफिसरच्या जागा ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ह्याला तुम्ही इलिजिबल असाल किंवा नसाल, पण आपले असे मित्र ज्यांनी MBA किंवा PGDBM केलेलं आहे, ते कोणत्याही फील्डमध्ये असेल किंवा इंजिनिअरिंग केलेली आहे, ती एनी इंजिनिअरिंग नाही पण ऑलमोस्ट सगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस त्यामध्ये इंजिनिअरिंग डिग्री घेतलेली आहे, अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचवायचा आहे. मी लिहिता लिहिता ते एनी इंजिनिअर्स लिहिलेलं आहे, पण इंजिनिअरिंगच्या डिग्रीमधल्या मॅक्सिमम ज्या ब्रँचेस आहेत त्याला हे लागू आहे. तर त्यामुळं हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये त्यांच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या साधारणतः व्हिडिओमध्ये सुद्धा आहेत आणि ह्या जॉबमध्ये सुद्धा आहेत. तसं चला आपण बघूयात की ह्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये काय यांचं सिलेक्शन प्रोसेस काय कसं आहे. हे सगळं पाहताना पहिल्यांदा आपण व्हिडिओ 2 पार्टमध्ये बघूयात. पहिल्या पार्टमध्ये PDF आणि दुसऱ्या पार्टमध्ये तुमचे जे काही FAQs असतील, डाऊट्स असतील, तो वाला पार्ट आपल्याला पाहायचा आहे. तर ते पाहत असताना सर्वप्रथम आपली एक SBI क्लरिकल मेनसाठी एक फ्री बॅच आहे संकल्प 247 ह्या ॲपवर. तर ती बॅच आपली आजपासून स्टार्ट होते. तुम्हाला फक्त त्या फ्री बॅचला यायचं असेल तर खाली मी एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. ज्यांनी ज्यांनी SBI क्लरिकल प्री दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी डिटेल्स टाकून ह्या बॅचचा लाभ घ्यायचा आहे. ती बॅच आजपासून सोमवारपासून जी ती स्टार्ट होते. चला त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना ह्यामध्ये क्रेडिट ऑफिसरचा सिलेबस करायचा आहे, तर क्रेडिट ऑफिसरचा सगळा सिलेबस इनफॅक्ट आता ह्या पोस्टसाठीचा हा तुमचा क्रेडिट ऑफिसरचा पार्ट समीर देशमुख सर पाहतील. क्वांटचा जो पार्ट आहे तो माझ्याकडे आहे. रिजनिंगचा जो पार्ट आहे तो अमोल पाटील सरांकडे आहे. तो ऑलमोस्ट बऱ्यापैकी पार्ट तुमचा ह्यातला ह्या बॅचच्या निमित्तानं कव्हर होतो. त्यामुळं मी ॲपवर कोणतीही PNBची बॅच जी आहे ती टाकत नाही क्रेडिट ऑफिसरची, पण यातला तुमचा क्रेडिटचा पार्ट, प्रोफेशनल नॉलेज, त्यानंतर क्वांटचा पार्ट, रिजनिंगचा पार्ट, हा सगळा या निमित्तानं जे ते कव्हर होतोय. थोडंसं पुढे या. ज्या लोकांना ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच करायचे आहेत त्यांच्यासाठी आपली ऑफलाईन बँक एक्झामची बॅच तेजस 3.0 ही 4 मार्चला स्टार्ट झाली आहे आणि ऑनलाईन बॅच जी आहे ती बँकिंग प्राईम 8.0 ही सुद्धा संकल्प 247 ॲपवर ही जी आहे ती उपलब्ध आहे. चला तर आपण नेक्स्ट पार्ट जो आहे तो व्हिडिओच्या PDFच्या पाठीमागे लागूयात. ही आहे PDF खाली तुम्हाला जे डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये उपलब्ध आहे. आपल्या ऑनलाईनची लिंकही उपलब्ध आहे, ती बघून घ्या. आता याच्यामध्ये एकूण ज्या जागा आलेल्या आहेत त्या एकूण नंबर ऑफ पोस्ट 8 आहेत, पण माझं लक्ष या पहिल्या आणि दुसऱ्या पोस्टवर आहे, कारण की त्या फ्रेशरसाठी आहेत आणि 350 पैकी त्या 325 जागा होतात. 250 + 75 325 जागा होतात. तर फ्रेशरच्या जागा जास्त आहेत, तर त्या हिशोबाने आपल्याला पाहिजे. बघा 3 मार्चपासून त्या ॲप्लिकेशनची लास्ट डेट ही 24 मार्च असेल. एक्झाम एप्रिल किंवा मे ह्या पद्धतीने होऊ शकते. एक्झामबद्दल काही अपडेट आलं ते मी तुम्हाला कळवतो. आता बघा ऑफिसर क्रेडिटमध्ये टोटल 250 जागा आहेत. 250 जागा क्रेडिट ऑफिसरच्या आहेत आणि इंडस्ट्री ऑफिसरच्या 75 जागा आहेत. ह्याच्याबद्दलचं डिटेल आपण पुढे बघूयात. आता त्याच्यामध्ये जागेंचं त्यांनी डिव्हिजन दिलेलं की रिझर्वेशन्स कसे कसे आहेत. सध्याला एज, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुमचे वेगवेगळे सर्टिफिकेट जे काही असतील हे सगळे तुमचे कंप्लीट पाहिजे ॲज ऑन लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन, अर्थात 24 मार्च 2025. त्यातल्या त्यात जर तुम्ही तुमचे कास्ट सर्टिफिकेट काढले नसतील, म्हणजे EWS असेल किंवा OBC असेल, तर आता सध्याला ते लवकरात लवकर काढून घ्या, कारण की EWS आणि OBC मार्च एंड नंतर पुढचं वर्ष नवीन लागतं. तर नवीन वर्षात गेल्याच्या नंतर तुम्हाला जे इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला सर्टिफिकेट मागतील ते 24-25चं मागतील, पण 1 एप्रिलपासून 25-26 चालू होणार. त्यामुळं चला थोडंसं पुढे आपण जर पाहिलं, यातला महत्त्वाचा पार्ट मी बोल्ड करून ठेवलेला आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये सिलेक्शन प्रोसेस जी आहे ते नेगेटिव्ह मार्किंग 25%. पहिल्यांदा तिने सांगितलेलं की आम्ही रिटर्न एक्झाम घेणारच नाही, पण जर का नंबर ऑफ ॲप्लिकेशन जास्त आले तर आम्ही रिटर्न एक्झाम घेऊ. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तेवढी व्यवस्था करू की तिने रिटर्न एक्झाम घेतली पाहिजे. सांगण्याचा मुद्दा, आपण महाराष्ट्रातून एवढे ॲप्लिकेशन देऊ की त्यांना रिटर्न एक्झाम घेण्याची वेळ आली पाहिजे. 250 जागा आहेत. आपण एन्श्युअर करतो की 22,000 ॲप्लिकेशन जे आहेत ते गेले पाहिजेत एकूण. त्यातले मोजून जास्तीत जास्त ॲप्लिकेशन्स हे महाराष्ट्रातून गेले पाहिजेत. हा आपला त्या पाठीमागचा ओढा आहे. सेक्शनल कट ऑफ त्याला आहे. डिफिकल्टी लेवल एखाद्या प्री एक्झामसारखे SBI POच्या प्री सारखे असेल, त्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा 2 पार्टवर सिलेबस आहे. पार्ट 1 मध्ये तुमचं रिजनिंग, इंग्लिश आणि क्वांट. हे रिजनिंग आहे 25 क्वेश्चन, इंग्लिश आहे 25 क्वेश्चन, क्वांट आहे 50 क्वेश्चन. असा 100 मार्काचा पार्ट 1चा ॲप्टिट्यूडचा पेपर आहे. हा जर कट ऑफ तुम्ही क्लिअर केला तर ते तुमचा प्रोफेशनल नॉलेजचा पेपर चेक करतील, ज्यामध्ये 50 क्वेश्चन 100 मार्क आहेत. फक्त यातला पार्ट 1 अर्थात ॲप्टिट्यूड हा क्वालिफाईंग आहे.
तुमचं जे सिलेक्शन आहे ते पार्ट 2 आणि इंटरव्ह्यूवर होईल. मी पुन्हा सांगतो, जर का नंबर ऑफ ॲप्लिकेशन कमी आले तर ते एक्झाम घेणार नाहीत. पण असं पकडून चला की पहिल्या 2 पोस्टला एक्झाम होणार, कारण की आपल्याला तेवढे नंबर ऑफ ॲप्लिकेशन जे आहेत ते आणायचे आहेत. ठीक आहे. तर त्यामुळं तुमचं सिलेक्शन जे आहेत हे प्रोफेशनल नॉलेजच्या ह्या पार्ट 2वर आणि तुमच्या इंटरव्ह्यूवर होणार आहे. पण पार्ट 1चा कट ऑफ तुम्हाला क्लिअर करायचा आहे, तो सुद्धा पार्ट तितकाच महत्त्वाचा आहे. दुसरं वरती मला वाटतं मी स्क्राईब रिलेटेड पार्ट विसरलो. तर ज्या विद्यार्थ्यांना फिजिकली चॅलेंज विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्क्राईबचा क्रायटेरिया जो आहे तो एनी अकॅडमिक स्ट्रीमचा आहे, तिथे 1 स्टेप बिलोचा क्रायटेरिया नाही. थोडं अजून पुढे आपण जर पाहिलं, इंटरव्ह्यूसाठी 50 मार्क आहेत. एक्झामचे सेंटर मुंबई आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे आणि कोल्हापूर आहेत. तर सफिशियंट नंबर ऑफ सेंटर पंजाब नॅशनल बँकेने ते ठेवलेले आहेत बघा. अजून ह्यामध्ये महत्त्वाचा जो पार्ट आहे, एक्झामची फीस ही SC ST आणि फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना 50 प्लस GST 59 रुपये आहे आणि अदर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1000 प्लस 18% GST 1180 आहे. ॲप्लिकेशनची प्रोसेस टिपिकल IBPSचं ॲप्लिकेशन आहे, त्यामुळे इथं जास्त तुम्ही चिंता करायची गरज नाही आहे. ज्या पद्धतीने तुम्ही IBPS क्लर्क, IBPS PO, SBI क्लर्क, SBI PO, ग्रामीण बँक PO, ग्रामीण बँक क्लर्कचे फॉर्म भरत होतात, बिलकुल त्याच पद्धतीने ह्या जॉबसाठी बॉन्ड आहे 1 लाखाचा. एकदम 1 लाख अमाऊंट आता तरी जास्त वाटत असेल, सिलेक्शन झाल्याच्या नंतर ती तुमची 1.25 महिन्याचा पगार आहे. 1.25 महिन्याचा पगार आहे. बॉन्डचा पिरियड 3 वर्षाचा आहे. असं समजा की आपल्याला जर सोडायचं असेल तर 1 महिन्याच्या पगारीवर आपल्याला पाणी सोडावं लागतं. दॅट्स इट. ठीक आहे. सिबिल स्कोअर तुमचा 680 किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. जर तो कमी असेल तर एकदा फक्त चेक करून घ्या. सिबिल स्कोअर काही स्पेसिफिक ट्रिक्स वापरून जो आहे तो वाढवता येतो. आपण अजून पुढे पाहिलं ह्यामध्ये तर आता सगळ्यात महत्त्वाचं ऑफिसर क्रेडिट. आता क्रेडिट ऑफिसरसाठी एज लिमिट 21 ते 30 आहे. त्यासाठी काय पाहिजे, CA चालेल किंवा ICWA चालेल किंवा CFA चालेल किंवा तुमचा फुल टाईम MBA और PGDM विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स. स्पेशलायझेशन इन फायनान्स. तर MBA तुमचं जे आहे ते फायनान्समध्ये असणं आवश्यक आहे. दुसरं त्याच्यामध्ये 60% असणं आवश्यक आहे. आता MBA मध्ये त्यांनी फुल टाईम सांगितलेलं आहे, त्यामुळे तिथं पार्ट टाईम MBA, करस्पॉन्डन्स MBA चालणार नाही. अर्थात स्पष्ट सांगायचं असेल तर इग्नू आणि वायसुमीचे MBA चालणार नाहीत. दुसरं म्हणजे आत्ता आपल्या काही पोरांनी जे काही MBA मणिपालचे केलेले आहेत तुमच्या ICICI बँकेसोबत, आणि हे फुल टाईम नसल्यामुळे चालणार नाहीत आणि हे AICTE अप्रूव्ड नसल्यामुळे चालणार नाहीत. तर तुमचं MBA AICTE अप्रूव्ड आहे का नाही, MBA इन फायनान्स AICTE अप्रूव्ड आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला AICTEच्या वेबसाईटवर त्या कॉलेजची यादी असते. तर त्यामुळं मणिपाल PGDP चालत नाही. काही मुलांनी MCOM चालेल का विचारलं, MCOM सुद्धा चालत नाही. थोडं अजून पुढे या, ऑफिसर इंडस्ट्री ह्याच्यासाठी बरं दोन्ही पण फ्रेशरसाठीच्या पोस्ट आहेत बरं का. तर ह्याच्यासाठी इंडस्ट्री ऑफिसरसाठी 21 ते 30 एज लिमिट आहे. त्यांना BE किंवा BTech पाहिजे, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, टेक्स्टाईल, मायनिंग, केमिकल, प्रोडक्शन, मेटलर्जी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर, IT फ्रॉम एनी AICTE अप्रूव्ड. तर ते चालून जातं. तर ह्या पद्धतीनं ह्या दोनही पोस्टला कसल्याही अनुभवाची आवश्यकता नाही. त्यांनी दिलेलं द कोर्स शुड बी फुल टाईम, कोर्स कम्प्लिटेड थ्रू करस्पॉन्डन्स, पार्ट टाईम, डिस्टन्स मोड विल नॉट बी कन्सिडर्ड असं स्पेसिफिकली दिलं आहे. हे बाकी पोस्टसाठी आहे. तर बाकी पोस्टसाठी मला असं वाटतं खूप कमी जागा आहेत, त्या सगळ्या मिळून 25 जागा आहेत. तर त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नसावं. पुन्हा एकदा तुमच्यापैकी काही विद्यार्थी ज्यांनी ह्या वर्षी तुमचं सेंट्रल EWS किंवा सेंट्रल OBC काढलं नसेल तर वेळ कमी आहे. तुमच्याकडं फक्त 20 दिवस आहे. तुमचं 31 मार्चला ही डेट जी आहे ती संपून जाईल, नंतर अवघड होईल. त्यापेक्षा आताच तुम्ही तुमचे सर्टिफिकेट जे ते काढून ठेवा. EWS आणि OBC विद्यार्थ्यांना SC ST प्रॉब्लेम नाही. चला आता पुढे या. चला त्यांच्या ह्या पोस्टला तुम्ही का अप्लाय करावं, त्यांना नो ब्रँच बँकिंग किंवा लेस ब्रँच बँकिंगचा प्रकार आहे. तो ब्रँच बँकिंग नाही किंवा असल्यास कमी आहे. हे स्पेशलिस्ट ऑफिसर असतात. हे शक्यतो स्केल 3 किंवा स्केल 4च्या ब्रँचेसच्या वर काम करतात किंवा तुमचे RO असतील रिजनल ऑफिस किंवा ZO असतील झोनल ऑफिस, अशा ठिकाणी यांना पोस्टिंग असते. शक्यतो यांचं काम NEFT RTGS वालं जे ऑपरेशन्सवालं काम असतं ते नसतं, स्पेशलिस्ट काम असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बँकिंगचा आत्मा आहे. या आत्म्यावर जे लोक काम करतात ते खूप पटापट वरचं पायदान चढतात. तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्ही अशा लोकांचे इंटरव्ह्यू बघा ज्यांनी वेगवेगळ्या नॅशनलाइज बँकांचे CMD झालेले आहेत.
त्या लोकांचं जर तुम्ही प्रोफाईल बघितलं तर ते ब्रँच बँकिंगमध्ये कमी होते, ते ज्या गोष्टीपासून बँकेला उत्पन्न जास्त आहे अशा गोष्टीमध्ये जास्त होते. तर अशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते क्रेडिट ऑफिसरची. मी आज नाही, माझ्या मागच्या भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की क्रेडिट हा जर पार्ट तुम्हाला बँकेमध्ये पोर्टफोलिओमध्ये मिळत असेल तर तो कुठेही मिळत असेल तर घेऊन टाका म्हणून. दुसरा पार्ट आहे इंडस्ट्रीचा. इंडस्ट्री ऑफिसरची अजून एक जाहिरात मागे आली होती आणि मुलांचा प्रश्न हाच होता की सिलेबस काय. दादा त्याला मेटलर्जी आहे, त्याला कम्प्युटर आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, IT आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, सगळं आहे. तर हे सगळं पाहता मला वाटतं त्याला सिलेबस 11वी-12वीचा असतो. त्यामुळे बिनधास्त अप्लाय कर. दोघांच्या सिलेबसबद्दल, प्रोफेशनल नॉलेजबद्दल तुम्हाला काहीही डाऊट असतील तर सगळ्यात महत्त्वाचं क्रेडिट ऑफिसरसाठी तुम्हाला समीर देशमुख सर सिलेबसबद्दल मदत करतील. मी एक व्हिडिओ काल जो आहे या अकाउंटन्सीचं करायचं काय या शीर्षकाखाली व्हिडिओ बनवला होता. सरांनी त्यात क्रेडिट ऑफिसरचा सिलेबससुद्धा व्यवस्थित डिस्कस केलेला आहे, तर तो एकदा बघून घ्या. हां सर, माझ्या खूप मोठा गॅप पडलेला आहे. मी माझ्या MBA नंतर जॉबला लागलो, मी जॉब करतो सध्याला, माझ्याच्यानं होत नाही आहे. तर आपल्या त्या महाट्रान्सकोच्या बॅचमध्ये ऑलरेडी 60 व्हिडिओ टाकले, तिथपासून स्टार्ट करा. ऑटोमॅटिकली सवय लागते. तो पार्ट मला असं वाटतं सोपा आहे. तुमचे अकाउंटिंगचे रेशिओज झाले, अकाउंटिंग स्टँडर्ड झाले, यावरचे प्रश्न जे आहेत हे जास्त त्याच्यामध्ये येतात. त्याच्यासोबत क्रेडिटचा पार्ट जो आहे तो FM चा पार्ट वगैरे त्यामध्ये ॲड होऊन जातो. तर तो वाला पार्ट झाला. इंडस्ट्रीबद्दल भावांनो टेन्शन घेऊ नका. मागे असेच मी पाठीमागं लागून इंडस्ट्रीसाठी पोरांना अप्लाय करायला लावलं, कारण की इथं मुलं कन्फ्यूज होतात की मला तर इंजिनिअरिंगचं येत नाही. तुझं मेकॅनिकल झालं, त्याला इलेक्ट्रिकल अप्लाय करतोय, इलेक्ट्रॉनिक्स करतोय, सिव्हिल करतोय, त्यांना काय येतं. बरं, सगळ्यांचा मिळून सिलेबस द्यायचा असेल प्रोफेशनल नॉलेजचा तर काय सिलेबस टाकणार आहे? जो तुम्हाला सगळ्यांना कॉमन होता 11वी-12वीला तो टाकतील. बरं, जास्तीत जास्त जो फर्स्ट इयरला कॉमन सिलेबस असतात किंवा कॉमन विषय असतात त्यापैकी EEE झालं, EME झालं, ECE झालं, जे आपले एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, एलिमेंट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, म्हणजे तो 11वी-12वी ॲडव्हान्सच असतो, काही नसतो. तर साधारणतः तो सिलेबस त्याच्यावरती विचारणार नाहीत. खूप सोपा पार्ट असतो. मी त्या व्हिडिओमध्ये जो मी समीर देशमुख सरांसोबत गेला तर मी त्यामध्ये तेच सांगितलं होतं की IBPS आहेत ना, जनरलिस्टवाल्या एक्झामचा पेपर खूप टफ बनवते, पण जिथं स्पेशलिस्टचा पेपर येतो स्पेशलिस्ट सब्जेक्टमध्ये डिफिकल्टी लेवल कमी असते. YPNB दिलेला 11 नॅशनलाइज बँकेमध्ये सगळ्यात मोठी बँक आहे. प्रायव्हेटायझेशनचे चान्सेस ह्या घडीला तरी 0 आहेत. सर, महाराष्ट्राच्या पर्सेंटेज सिलेक्शनचा रेशो तुम्ही सांगू शकता का? तर मी ते सांगतो तुम्हाला. पाठीमागे थोडंसं ह्याच चॅनलवर पाठीमागे जा मागच्या वर्षी मी एक व्हिडिओ बनवला होता की ज्याच्यामध्ये LIC AAO आणि पंजाब नॅशनल बँक क्रेडिट ऑफिसर ह्यांची एक यादी आली होती एकसोबत. मी यादीतून मराठी नावं साईडला काढले होते. महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येमध्ये 10% हिस्सा आहे. 10% हिस्सा आहे. तर मी त्यात सांगितलं होतं की 10% हिस्सा असताना LIC AAO आणि पंजाब नॅशनल बँक क्रेडिट ऑफिसर ह्या दोघांमध्ये एकामध्ये 15%, एकामध्ये 20% महाराष्ट्रीयन नावं होते, जी मी सापडून पाहिले होते. वाटलं जुना व्हिडिओ बघा, मी काही मनानं असं सांगत नाही. ह्याच चॅनलवर पाठीमागे तुम्ही जर ते व्हिडिओ बघितला, मला चांगला आठवतं LIC AAO आणि पंजाब नॅशनल बँक क्रेडिट ऑफिसर जी यादी मी समोर ठेवली होती त्याच्यामध्ये 20% महाराष्ट्रीयन मुलं आहेत. आता अजून तुम्हाला वेगळं काय पाहिजे? त्यानंतर त्याला MCOM, मणिपालची AICTE अप्रूव्ड नसलेली डिग्री, करस्पॉन्डन्स, पार्ट टाईम ह्या डिग्री चालत नाहीत. त्यानंतर ओनली इंटरव्ह्यूवाली ज्या एक्झाम्स आहेत ही एक्झाम आहे, पण ह्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲप्लिकेशन जास्त येतील. आपण नंबर ऑफ ॲप्लिकेशन महाराष्ट्रातून जास्तीत जास्त वाढूयात सो दॅट इथले मुलं जे आहेत ते जास्तीत जास्त पास होतील. सोबत ज्या विद्यार्थ्यांना SBI क्लिनिकल मेन्स करायचं आहे अशांसाठी मी गुगल फॉर्म जो आहे तो ठेवलेला आहे. तर त्यांनी तेवढा गुगल फॉर्म जो आहे तो भरून द्यायचा आहे सो दॅट त्यांना आपल्या त्या बॅचचा अनुभव किंवा बॅचचं ॲक्सेस घेता येईल. फक्त त्याच्यामध्ये पकडून चला MBA आणि PGDBM हे फायनान्समध्ये आहे. एनी इंजिनियर नाही आहे, पण इतक्या स्ट्रीम दिल्या आहेत तर तेवढं टाकायमध्ये तर ही पूर्ण फॉन्ट छोटा झाला असता. तर त्यामुळं मी एनी टाकलं, पण इंजिनिअरिंग डिग्रीमधल्या मॅक्सिमम म्हणजे 95 ने 99% मुलं त्यामध्ये येऊन जातील अशा सगळ्या डिग्री याच्यामध्ये आहेत. तर त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी अप्लाय करायचं आहे. रेग्युलर बँक एक्झामला एका जागेसाठी 150 ते 200 ॲप्लिकेशन येतात. अशा एक्झामला तो ॲप्लिकेशनचा रेशो एकास 50 पासून ते एकास 80 पर्यंत असतो. तर ॲप्लिकेशनचा रेशो कमी असतो. MBA झालेले बऱ्यापैकी मुलं जे ते जॉबला असल्यामुळे त्यांचा टच सुटलेला असतो. तर असे मुलं पुन्हा फॉर्म भरतात पण अभ्यास करत नाहीत. खूप जण असंही होतं. त्यामुळं आपण इंजिनिअरिंगवाल्याचं काही वेगळं नाही, IT मध्ये असतात, तिकडे जातात, त्यामुळे सुद्धा त्यांचा थोडासा ड्रिफ्ट झालेला असतो, सिलेबसपासून दूर गेले असतात. तर तुमच्यासाठी एक मस्त चान्स आहे. तर त्यामुळं MBA किंवा PGDBM किंवा PGDM फायनान्समधला किंवा दिलेल्या इंजिनियर्सवाल्या डिग्रीमध्ये ज्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल अशा मुलांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो पोहोचवा. आणि सोबत जे SBI क्लिनिकल मेन्सची तयारी करतायत त्यांच्यापर्यंत गुगल फॉर्मची लिंक मी पिन कमेंटमध्ये दिलेली आहे, ती सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.